विचारायचा. आचार्य भानगडीच्या डोंगरामध्ये जसे सर्वज्ञांना शोधायचे, तसाच माझा कवीश्वर या सप्तशृंगीवरती नागाईसाला शोधत होता. प्रत्येकाला विचारायचा. आणि बस एका गुराखाने त्याला सांगितलं, हो इथे एक साध्वी इथे एक कुणीतरी साधू राहत होते. पुरुष की दादून हे आम्ही नेलो. तो पुरुष होता का स्त्री होती हे आम्हाला माहित नाहीये, पण एक जण होता, तो फक्त भिक्षेला खाली यायचा. बस कवीश्वरा त्या ठिकाणी समजलं, त्या ठिकाणी गडाची पायरी चढत वर आला. आता मात्र दरी डोंगर कपाट सक्क शोधत होता. प्रत्येक ठिकाणी बघत होता की शेवटचा श्वास कुठे घेतला असेल. नागाईसाने पाहत होता, शोधत होता. तिची झोळी सापडेल, तिची पदरी सापडेल, तिची गाठी सापडेल, तिची चिन्हस्थळी सापडेल. शोधत होता, शोधता त्याला त्या ठिकाणी लिहिलेलं दिसलं, एक चिन्हस्थळी असं बघता क्षणीच त्या सप्तशृंगीवरती या कवीश्वराने मोठ्याने टाहो फोडला. नागाई, या कवीश्वराला सोडून गेलीस तू. एका क्षणामध्ये या भट्ट मार्गाला पोरक केलंस. नाही विचार केला तू तुझ्या भावाचा, नाही विचार केला तू भट्ट मार्गाचा. तू देवाच्या आवडीची होतीस, तू देवाची होतीस म्हणून देवाच्या भेटीला गेलीस. नागाई, आज हा कवीश्वर तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. फक्त एक शब्द मला तुझ्यासाठी अर्पण करतो. बस फक्त एक शब्द मला तुझ्यासाठी अर्पण करतो. आणि बस त्या ठिकाणी कवीश्वराने ती शिन्नस्थळी बाहेर काढली. ती शिन्नस्थळी हातावरती घेतली आणि त्या शिन्नस्थळीला हातावरती घेऊन नमस्कार केला. आणि ती शिन्नस्थळी आपल्या जवळ घेऊन हृदयस्थ धरून आता कवीश्वराच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं. कवीश्वर त्या ठिकाणी म्हणतात, कांते श्रीमत् सुदेशे सतशिखर गिरा उत्तरो तुंग शृंगे निष्ठावत्यानुगत्या सतशिखर गिरा उत्तरो तुंग शृंगे आग्नेयं नागदेवं निजजन परमा नंदमार्गं जगाम स्मृत्वा श्रीचक्रपाणि निजरुति दधति ब्रह्मणामांबिकाया. संस्कृत श्लोक माझ्यासाठी अर्पण केला. किती सुंदर श्लोक आहे तो. कांते श्रीमत् सुदेशे सतशिखर गिरा उत्तरो तुंग शृंगे. बस प्रभू श्री चक्रधर महाराजांनी विहित केलेला जो देशाचा शेवट आहे, त्या देशाच्या शेवटी जाऊन ज्या प्रभू श्री चक्रधराला श्री नागदेवाचार्यांनी ज्या प्रभू श्री चक्रधरासाठी नागांबिका म्हणजे बाईसाने आपलं आत्मसमर्पण केलं, त्याच समर्पणाचा खऱ्या अर्थाने वारसा चालवणारी माझी बहीण म्हणजे नागाईसा आहे. म्हणून या कवीश्वराचा आग्नेयम नागदेवम परमानंद मार्गम जगाम, ह्या कवीश्वराचा तुला साष्टांग दंडवत प्रणाम, साष्टांग दंडवत प्रणाम. आणि हे अर्पण केलं. डोळ्यात अश्रूंच्या धारा घेऊन शिन्नस्थळी घेऊन कवीश्वर आता झरझर पायऱ्या उतरून निघून गेलेला आहे. आता मात्र त्या ठिकाणी त्या सप्तशृंगीवरती ढोऱ्या डोंगरामध्ये अनेक महानुभावांची ती आपली मरण्याची जागा निश्चित केली. अनेक महानुभाव शेवटचा श्वास घेण्यासाठी त्या जागेवरती येतात. पण सप्तशृंगी अजूनही नागाईसाला शोधतो आणि सांगतो की परत नागाई भेटली त्या सप्तशृंगीवरती पाठवून द्या. महानुभावांचे मेळे भरतात पण नागाई दिसत नाहीये. आणि म्हणून मार्गरूढीमध्ये आचार्य चिंतनजनक बाबांनी ती नागाई मार्गरूढीतून आपल्यापर्यंत आणली. ही शेवटची शब्दमाला नागाईसाला अर्पण करून आत्मकथन या ठिकाणी थांबवते. अतिशय सुंदर शब्दमाला आचार्य बाबाजींनी अर्पण केली. ते म्हणतात की नागाईसाला कळालं गुपिताचं महागुज, नागाईसाला कळालं गुपिताचं महागुज, वैराग्याच्या शिरपेची तिने चढविला साज, वैराग्याच्या शिरपेची तिने चढविला साज. आपुल्याच्या देहाची तिने केली पंचारती. मार्गरूढी मार्गामध्ये हेच गीत गात होती, मार्गरूढी मार्गामध्ये हेच गीत गात होती.
नाती नागाईसाला कळलं, नाती नागाईसा कशी छत्रसिंगी तपलेली, नाती नागाईसा कशी छत्रसिंगी तपलेली, वैराग्याच्या शिखरीच जणू विद्युलता झाली. देवाचाच ध्यास तिला, देवाचाच ध्यास तिला, देवाचीच आस होती. मार्गरुडी मार्गामध्ये हेच गीत गात होती, मार्गरुडी मार्गामध्ये हेच गीत गात होती. देवासाठी छत्रसिंगी खरं एक गाव होतं, देवासाठी छत्रसिंगी खरं एक गाव होतं. नागाईच्या श्वासावर देवाचंच नाव होती. मार्गरुडी मार्गामध्ये हेच गीत गात होती, मार्गरुडी मार्गामध्ये हेच गीत गात होती. अशी सुंदर मार्गरुडीची शब्दमाला आचार्य प्रभू चिंतनजीराव बाबांनी त्या ठिकाणी अर्पण केली. आणि म्हणून महानुभाव त्या ठिकाणी म्हणतात की ती नाती नागाईसी गेली सप्तशृंगासी, पहा कैसे देह क्षेपिले, लाजविले तिने आम्हाशी. स्त्री असुनी आचरण केले, स्त्री असुनी आचरण केले, पुरुषार्थ आम्हा दाओनी. ती आठवा स्मृती वीरांची, कसे देह क्षेपिले त्यांनी, कसे देह क्षेपिले त्यांनी. ही शिन्नस्थळी आज आचार्य प्रबळ रणाई शिवाजी बिडकर बाबांच्या पिढीमध्ये ही शिन्नस्थळी आहे. त्या शिन्नस्थळीला त्या अधिष्ठानाला अभिवादन करून या ठिकाणी आत्मकथन रूपी सेवा त्या नाती नागाईसाच्या मी समर्पित करते. या ठिकाणी आचार्य प्रवर बाबांनी मला या ठिकाणी बोलवलं आणि या आत्मकथनाची सेवा दिली, त्याबद्दल त्यांच्या सदैव ऋणी राहून आपल्याला ही आत्मकथनाची जी नाती नागाईसा आहे ही ज्याला रुचली पटली भावली त्यांनी निश्चितच ही नागाईसा घरी घेऊन जावी. नाही जमलं आपल्याला नागाईसा होऊ शकत नाही आपण, तर पूर्वजांच्या पूर्वस्मृतीवरती चालण्याची ताकद आपली नाहीये. आपण त्या दुर्या सांभाळू शकत सूत्र पालन करण्याचा आपण या ठिकाणी निर्धार करून या ठिकाणी थांबते. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर, जय महानुभाव, सर्वत्र श्री चक्रधर. या ठिकाणी स्वागत करत आहे. गंधक्षता फुलहार समर्पण वस्त्र समर्पण करून साहित्य या ठिकाणी सर्व ज्यांच्याकडून या ठिकाणी आजचा हा उदक हा नाश्ता आहे असे सद्भक्त श्रावणी डोगरे पूजनीय पसंत मावशी देवाला उभा दाखवा.